हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपल्याला लोकसंख्या धोरण हा टॉपिक डिटेल्स मध्ये पाहायचा आहे, जेणेकरून 14 जूनच्या परीक्षेमध्ये तुमचा स्कोर 65+ गेला पाहिजे आणि या टॉपिकवर एक प्रश्न निश्चित विचारत असतात. बघा, लोकसंख्या धोरणाबद्दल आपण ब्रिटिश कालावधीपासून पाहणार आहोत. इसवी सन 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन झाली होती. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू त्या समितीचे अध्यक्ष होते आणि या समितीने सार्वजनिक आरोग्य विषयक समिती स्थापन केली होती. सार्वजनिक आरोग्य विषयक समिती, आणि या समितीने 1940 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये कुटुंब नियोजन व कल्याण धोरणाची गरज स्पष्ट केली होती. पुढे इसवी सन 1943 मध्ये सर जोसेफ विल्यम भोर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य नियोजन व विकास समिती स्थापन केली होती. आरोग्य नियोजन व विकास समिती, या समितीने आपला अहवाल इसवी सन 1946 मध्ये सादर केला आणि या समितीने लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी शिफारशी केलेल्या होत्या. म्हणजे ब्रिटिश कालावधीपासूनच लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये ज्यावेळेस पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 मध्ये राबवल्या गेली, त्यावेळेला इसवी सन 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम भारताने स्वीकारला आणि असा शासकीय स्तरावर ऑफिशियली असा कार्यक्रम स्वीकारणारा भारत हा जगातला पहिला देश बनला होता. ठीक आहे, तरी सुद्धा आपली लोकसंख्या खूप जास्त वाढली असं म्हणता येतं. म्हणजे या धोरणाचं कुठेतरी अपयश असं म्हणता येऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या पद्धतीविषयी संशोधन करण्यासाठी डॉक्टर अब्राहम स्टोन, हे नाव लक्षात ठेवा, डॉक्टर अब्राहम स्टोन यांची मदत घेतल्या गेली. ठीक आहे, जेणेकरून यांच्या मदतीने कुटुंब नियोजनाच्या पद्धतीविषयी आपल्याला संशोधन करता येईल आणि कुठेतरी कुटुंबाचा आकार लहान ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले गेले. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना ही राबवल्या गेली 1956 ते 61 मध्ये आणि या दरम्यान 1956 मध्ये आरोग्य मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना झाली. हे लक्षात ठेवायचं, केंद्रीय कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना 1956 मध्ये झाली. 1956 मध्ये मुंबईमध्ये लोकसंख्या प्रशिक्षण व संशोधन केंद्र पण स्थापन झालं. ठीक आहे, 1956 मध्ये मुंबईमध्ये लोकसंख्या प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन झालं. याच केंद्राचं नाव आज आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था असं झालेलं आहे. 1957 मध्ये कलकत्ता, दिल्ली व त्रिवेंद्रम, तर 1960 मध्ये धारवाड येथे लोकसंख्या संशोधन केंद्र, म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भात आता संस्था स्थापन होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आपल्याकडे. ठीक आहे, असे हे लोकसंख्या संशोधन केंद्र आपल्या भारतामध्ये स्थापन झाले. त्याच्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय बदल झाले, ही जी योजना आहे तर 1961 ते 66 मध्ये राबवल्या गेली आणि त्यावेळेस आपल्या आरोग्य मंत्री होत्या सुशीला नायर आणि यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्याला प्रोत्साहन दिलं, जेणेकरून या प्राथमिक आरोग्य केंद्रापासूनच या कुटुंब नियोजनाच्या सेवा ह्या उपलब्ध होतील. ठीक आहे, जेणेकरून कुटुंब नियोजनाच्या सेवा उपलब्ध झाल्या तर लोकांना छोट्या कुटुंबाचं महत्व समजेल, त्यासाठी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यावर इथं भर दिला गेला होता. याच दरम्यान 1966 मध्ये आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कुटुंब नियोजन विभागाची पण स्थापना झाली. म्हणजे कुटुंब नियोजन विभाग तुमचा 1966 मध्ये आला. ठीक आहे, 1966 मध्ये या दरम्यान कर्नल रैनानी सूत्राचा अवलंब केला. हे सूत्र काय सांगतं, जे नवविवाहित दाम्पत्य आहे त्यांच्यावर भर देऊन त्यांची काउन्सिलिंग करून जे आहे कुटुंब आकार लहान कसा राहील यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचंय किंवा त्यांना मार्गदर्शन करायचंय, त्यांना काउन्सिलिंग उपलब्ध करून द्यायचे, असं कर्नल रैनानी यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, इव्हन चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74 दरम्यान राबवली आणि याच्यामध्ये कॅफेटेरिया दृष्टिकोन वापरला गेला. कॅफेटेरिया दृष्टिकोन म्हणजे जे नवविवाहित जोडपे आहेत त्यांना संतती नियमनाचे सर्व साधनं उपलब्ध करून द्यायचे, जी इच्छा असेल ते वापरतील, जेणेकरून कुटुंब नियोजन जे होईल आणि कुटुंबाचा आकार लहान जाईल. तसेच याच दरम्यान हम दो हमारे दो यावर सुद्धा भर देण्यात आला. 1972 मध्ये गर्भपाताचा कायदा म्हणजे MTP, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट, हा पास करण्यात आला, जेणेकरून अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जी आहे ती अवॉइड करता येऊ शकेल. तसेच याच दरम्यान आरोग्य मंत्रालयाचं नाव बदलून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय असं हे नाव झालं. ठीक आहे, आरोग्य मंत्रालयाचं नाव बदलून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय असं हे नाव झालेलं होतं. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट या दरम्यान झाली आहे.
त्यानंतर भारताचं लोकसंख्या धोरण हे आलेलं, ठीक आहे. येस, मग हे कधी तर पाचवी पंचवार्षिक योजना ही 1974 ते 1978 दरम्यान राबवली गेली. यावेळेस इंदिरा गांधी सरकार होतं, राष्ट्रीय आणीबाणी लागू होती आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यामुळे लोक नाराज झाले आणि मग यांचं सरकार पडलं आणि जनता पार्टीचं सरकार आलं. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तेव्हा ही योजना टर्मिनेट केली, म्हणून ही 78 पर्यंत राहिली. या दरम्यान पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 हे संसदेमध्ये सादर झालं. कधी? 16 एप्रिल 1976 रोजी हे संसदेमध्ये सादर झालं होतं, ठीक आहे. याच्यामध्ये जन्मदर हा 35 वरून 25 करायचा असं ठरवलं गेलं आणि विवाहाचं जे कायदेशीर वय आहे हे मुलाचं 18 वरून 21 वर्ष तर मुलीचं 15 वरून 18 वर्ष करण्यात आलं, जे आजही आपल्याकडे आहे. आणि हे धोरण फार सक्तीने आहे राबवलं गेलं. इथे गावागावामध्ये जाऊन पुरुषांची सक्तीने नसबंदी केली गेली. असं म्हणतात की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी ॲडॉल्फ हिटलरने ज्यूची जेवढी नसबंदी नव्हती केली त्याच्यापेक्षाही जास्त आणि खतरनाक पद्धतीने, भयावह पद्धतीने या ठिकाणी नसबंदी पुरुषांची केली होती. असं म्हणतात की त्यावेळेला जर एखादी ॲम्ब्युलन्स जर गावामध्ये आली तर लोक पळून जायचे, कारण सक्तीने नसबंदी त्या ठिकाणी केली जायची. असं सक्तीने हे धोरण राबवलं गेलेलं होतं. मग याला प्रचंड विरोध झाला. मग त्याच्यामध्ये बदल होऊन जनता पक्षाने, मोरारजी देसाईंनी सुधारित लोकसंख्या धोरण घोषित केलं 28 एप्रिल 1977 रोजी, ठीक आहे. आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम हा ऐच्छिक केला, सक्तीने नाही तर तो ऐच्छिक केला आणि कुटुंब नियोजनाचं नाव बदलून कुटुंब कल्याण असं केलं गेलेलं, ठीक आहे. नंतर मग 6वी आणि 7वी पंचवार्षिक योजना झाली. 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1980 ते 85 आणि 7व्या 1985 ते 90. या दरम्यान 1983 ला राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केलं गेलं. आता आरोग्य धोरण जरी असेल तर त्याचा हेतू मात्र लोकसंख्या कंट्रोल करणे हाच होता आणि इसवी सन 2000 पर्यंत निव्वळ जन्मदर हा कमी करायचा असं या ठिकाणी ठरवलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय बदल झाले, ठीक आहे. या योजनेचा कालावधी इसवी सन 1992 ते 97 चा होता. याच्यामध्ये जन्मदर प्रति 1000 26 करायचा होता, अर्भक मृत्यूदर 70 पर्यंत करायचा होता. या दरम्यान इसवी सन 1991 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेने के करुणाकरन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्यावरील समिती स्थापन केली. हे नाव लक्षात ठेवा, के करुणाकरन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्यावरील समिती स्थापन केली. या समितीने आपला अहवाल 1993 मध्ये सादर केला आणि या समितीने नवीन एखादं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण असलं पाहिजे अशी शिफारस केली. म्हणजे नवीन लोकसंख्या धोरणाचा ड्राफ्ट बनवण्यासाठी म्हणून 1993 मध्ये डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गट स्थापन केला. या तज्ञ गटाने 1994 मध्ये आपल्या शिफारशी सादर केल्या आणि त्याच्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा मसुदा तयार केला होता, ठीक आहे. म्हणजे स्वामीनाथन तज्ञ गटाने ज्या शिफारशी केल्या, शिफारशीमध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कसं असावं त्याचा एक मसुदा तयार केला होता आणि त्याच मसुद्याच्या आधारावर इसवी सन 2000 चं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे घोषित झालेलं होतं, ठीक आहे. बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आयोगाचा आवडतं धोरण आहे. याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत भरपूर वेळा. या धोरणामध्ये 3 प्रकारचे लक्ष्य ठेवले होते: अल्पकालीन लक्ष्य, मध्यमकालीन लक्ष्य आणि दीर्घकालीन लक्ष्य. आयोगाने प्रश्न विचारला, अल्पकालीन कोणते, मध्यमकालीन कोणते, दीर्घकालीन कोणते. अल्पकालीन मध्ये इथे काय सांगितलेलं आहे? अल्पकालीन मध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा, महिलांच्या संबंधी, बालकांच्या संबंधी, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या संबंधीच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या आहेत, ठीक आहे. आरोग्य कर्मचारी भरायचे, डॉक्टर्स, नर्सेस हा स्टाफ भरायचा आहे, असं अल्पकालीन लक्ष्य. मध्यमकालीन लक्ष्य एकूण जननदर 2.1 करायचा आहे. एकूण जननदर म्हणजे काय असतं की स्त्री तिचं जे काही रिप्रोडक्टिव्ह एज असतं त्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये एक स्त्री किती बालकांना जन्म देऊ शकते तो दर म्हणजे TFR असतो आणि तो 2.1 पर्यंत ठेवायचा. कधी? इसवी सन 2010 पर्यंत तो 2.1 साध्य करायचा असं ठरवलं गेलं. दीर्घकालीन लक्ष्य 2045 पर्यंत की लोकसंख्या आपली स्थिर करायची होती, लोकसंख्या स्थिर करायची 2045 पर्यंत असं या ठिकाणी ठरवलं गेलं, ठीक आहे. म्हणजे हे अल्पकालीन लक्ष्य, हे मध्यमकालीन आणि हे दीर्घकालीन लक्ष्य असे या ठिकाणी ठरवले गेलेले होते, ठीक आहे. त्याच्यानंतर याच धोरणामध्ये पुढचे काही लक्ष्य ठेवण्यात आलेले होते जे अतिशय महत्वाचे परीक्षेमध्ये विचारल्या जातात. बालकांचे सार्वत्रिक लसीकरण, ठीक आहे. म्हणजे संसर्गजन्य आजारापासून प्रिव्हेंट करण्यासाठी सर्व बालकांपर्यंत लसीकरण पोहोचवायचं असं इथे ठरवलं गेलं होतं. तसंच मुलींच्या प्रलंबित विवाहांना प्रोत्साहन,
म्हणजे मुलीचा विवाह 18 पेक्षा कमी वयामध्ये होऊ नये आणि 20 वर्षापेक्षा पुढे विवाह व्हावा, जेणेकरून तिला शिक्षण घेता येईल आणि तिला लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन याबद्दल तिची जागरूकता वाढेल, यासाठी प्रयत्न करायचा होता. म्हणजे मुलीच्या प्रलंबित विवाहांना प्रोत्साहन द्यायचं होतं. ठीक आहे. तसेच 80% संस्थात्मक प्रसूती आणि 100% प्रशिक्षित व्यक्तीद्वारा प्रसूती साध्य करायची होती. ठीक आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये 80%, तर जे काही दाई असतात, ट्रेन असतात, त्यांच्याद्वारे असे जवळपास 100% प्रसूती साध्य करायची होती. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, जो आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर याच लोकसंख्या धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आणखी ठेवल्या होत्या, तर एक मूलभूत जनन व बाल आरोग्य सेवा पुरवठा व पायाभूत संरचना यासाठीच्या अपूर्ण राहिलेल्या गरजा भागवायच्यात. म्हणजे अगोदरच्या धोरणामध्ये ज्या काही बालकांच्या संबंधी, महिलांच्या संबंधी, डिलिव्हरी संबंधी ज्या काही पायाभूत सुविधा अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या, हे टार्गेट ठेवलं होतं. जसं 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शालेय शिक्षण मोफत आणि कंपल्सरी द्यायचं असं पण ठरवलं गेलं. ठीक आहे. इव्हन प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील गळतीचं प्रमाण, ठीक आहे ना, मुले व मुलींसाठीचं 20% कमी करायचं. ठीक आहे. म्हणजे लोकसंख्या धोरण असेल तरी शिक्षणासंबंधीच्या तरतुदी ठेवल्यात, कारण चांगले शिक्षण घेतल्याच्या नंतर हेच विद्यार्थी उद्या जबाबदार पालक होणार आहेत आणि तेव्हा त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्व कळलं पाहिजे आणि म्हणून मग त्यांना इथे चांगले शिक्षण मिळावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रण असा दृष्टिकोन ठेवलेला आहे. ठीक आहे. इव्हन अर्भक मृत्यूदर 30 पेक्षा कमी करायचा आहे. अर्भक म्हणजे असं बालक की ज्याचं 1 वर्षापेक्षा कमी वय आहे. ठीक आहे. त्याला अर्भक, आपल्याकडे अर्भक मृत्यूदर 1000 मोजला जात असतो आणि हा 30 पेक्षा कमी करायचा आहे. त्याच्यानंतर माता मृत्यूदर 100 पेक्षा कमी करायचा आहे. माता मृत्यूदर हा 1 लाखामध्ये मोजतात. 1 लाख जिवंत बालकांना जन्म देत असताना किती स्त्रियांचा मृत्यू हा डिलिव्हरीमध्ये किंवा तशा कारणामुळे होतो, त्याला माता मृत्यूदर असं म्हणतात आणि तो 100 पेक्षा कमी करायचा होता. ठीक आहे. ओके, 100 पेक्षा कमी करायचा होता असे टार्गेट ठेवले होते. सो मित्रांनो, डिटेल्स मध्ये आपण हे लोकसंख्या धोरण पाहिलेलं आहे. याच्या पलीकडे तुमचा प्रश्न जाणारच नाहीये. येस, सो थांबूया. येस, थांबूया आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.